Ladies and gentlemen, Gen Z peoples and lockdown kids, please welcome to my YouTube channel. जसे की आपल्या सगळ्यांना माहित आहे IPL संपलेला आहे. फक्त IPL 2025 नाही तर ओव्हरऑल IPL ही संपलेला आहे. BCCIचं असं म्हणणं आहे की एंड ऑफ द टुर्नामेंट कुठे ना कुठली टीम ही ट्रॉफीला सगळं घेऊन जाते, पण आता पुढच्या वर्षापासून असं काही करण्याची गरज नाही आहे, कारण ट्रॉफी आता 18 वर्षाची झालेली आहे आणि आता ती एकटी पण राहू शकते. नाउ शी इज मॅच्युअर्ड इनफ. ये बड़ी अच्छी बात है. ह्या वर्षीचा IPL विनर आहे RCB. एवढी शॉकिंग रिॲक्शन देऊ नका, कारण तुमच्यापेक्षा पण शॉकिंग रिॲक्शन विराट कोहलीची होती. कारण ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. ह्या सीझनच्या स्टार्टिंग मध्येच बरेच स्पेक्टेटर्स ही प्रेडिक्शन करत होते की ही सीझन RCB साठी लकी आहे, कारण ही IPLचा 18 एडिशन आहे आणि विराट कोहलीचा जर्सी नंबर पण 18 आहे. सो 18 कॉलिंग 18 आणि तसंच काही शेवटला आपल्याला बघायला पण भेटलं. मी फक्त एवढंच म्हणेन की विराट कोहलीचं जर्सी नंबर 18 आहे. नशीब तीच जर 28 असतं तर RCB फॅन्सला अजून 10 वर्षे ई साला कप नामदे, ई साला कप नामदे असं म्हणायला लागलं असतं. खोपड़ी तोड़ साले का. आता जर आपण मॅच बद्दल बोलायला गेलो तर लास्ट बॉल मध्ये हेझलवूड बॉल टाकतो आणि शशांक शेंक बॅट फिरवतो. ती बॉल डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडती आणि डायरेक्ट कॅमेरा ही फोकस कोहलीवर होतो. लोकांना वाटतं की नो बॉल तर झाली नाही ना, काही ना वाटतं की हे वर्ष पण फायनल हारलो का काय. झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. विराट कोहली पैसे येऊन स्वस्तिक चिकारा म्हणतो की RCB इतकी नवीन होती की त्यांना माहित सगळं नव्हतं की सेलिब्रेशन करायचं कसं. त्या माणसाला अजून पटत नाही की आपण जिंकलेलो आहे. फक्त फील्डवर नाही तर पोडियमवर पण जर तुम्ही बघितलं, पूर्णची पूर्ण टीम ही सेंटर पासून लांब उभा होते. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूं. RCB साठी ही सगळ्या गोष्टी नवीन आहेत. तर पंजाब बद्दल जर बोलायला गेलो तर दुसऱ्या राज्यामध्ये तुम्हाला CM, डेप्युटी CM बघायला भेटतील, पण पंजाबमध्ये तुम्हाला सरपंच बघायला भेटणार. येस, श्रेयस अय्यरनं जरी शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट क्वालिफाय 2 मध्ये खेळला असेल तरीही त्याला फायनल मध्ये RCB ला हेड शॉट देता आला नाही आणि फक्त तो IPL फायनल नाही तर चिकन डिनर सकट तो हारला. मी फक्त एवढं सांगेन की जरी तो चिकन डिनर हारला असेल, पण जर त्याला मटन डिनर करायचं असेल तर फक्त RCB ची विक्ट्री बघून कर्नाटकच्या CM न डायरेक्ट एक विक्ट्री परेड ऑर्गनाईज केली आणि बाकी सगळ्या टीमला बँगलोर मध्ये इन्व्हाइट केलं. RCB ची टीम मॅनेजमेंट एक मात्र अशी माणसं आहेत की ज्यांना बँगलोर मध्ये मान सन्मान भेटला, कन्नड येत नसताना पण. एक डिबेट असते की कुणाचे फॅन्स लॉयल आहेत, MI चे, CSK चे की RCB चे. पण मी फक्त एवढं सांगेन की RCB चे फॅन काफी लॉयल आहेत. त्यांच्या टीमसाठी फक्त सपोर्ट नाही तर जीव पण देऊ शकतात. ही बघून मी RCB च्या फॅनना फक्त एवढंच करू शकतो की असं नाही. प्लीज ये अच्छा